गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे चंदन त्यांच्या घरामध्ये आणि इकडे आज पावसाचं एवढं खतरनाक वातावरण होतं ना. अराऊंड 9:30 झालते पण पूर्ण काळोख होता. मग मी एक घसा दुखत होता त्याच्यामुळे पाणी पिलं होतं गरम करून आणि 10 वाजून गेले तरी पूर्ण काळोख. शेवट आम्ही लाईट लावली तेव्हा जाऊन उजेड. तेवढ्यात मला चंदनने स्ट्रेप्सिल दिली होती, ती खाल्ली. पण माझा घसा काय अजूनसुद्धा बरा वाटत नाही आहे. तिचे मी कानातले ट्राय करत होते, सोन्यातले कानातले, पण माझ्या कानाचं होल जे आहे ना ते खूप बारीक आहे. हे कानातले माझे ना आतमध्ये घुसतच नव्हते, ते वरच्यावरच राहिलेलं. आणि किती सुंदर आहेत बघा हे. आमचे शेफ नाश्ता बनवत होते, म्हणजे त्यांनी पोहे बनवायला घेतले होते आणि मी नेल फाईल करत होते. हे सगळं वाया नाही जावं म्हणून त्यातले जे मणी आहेत ते मी बाजूला केले, जिप्सी बाजूला केली आणि गुलाबसुद्धा बाजूला केले. गुलाबांचं मी गुलाब पाणी बनवेल आणि जिप्सी तर आम्ही असे तसं कसं ना कसं वापरून घेऊ अशावरती होतं. ही बघा मी ट्रायसुद्धा करत होते कशा कशा माळा बनू शकतात. ही आहे अशी बनू शकते, कारण की खूप मोठी होते. ते काही ना काही तर याचा यूज होईल त्याच्याचमुळे मी याचा वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करत होते. आणि हा बघा हार, हा किती मस्त दिसत होता ना. याला जर थोडेसे मोती किंवा अजून काहीतरी चेंज केलं ना तर खरंच हे सुंदर बनेल असं मला वाटत होतं. मेनवायला आम्ही काही ना काही टाईमपास खायला बसलेलो. सगळी फुलं सगळं काही मी वेगळं केलं आणि सगळ्या गोष्टी आम्ही आवरण्यावरतीच होतो कारण की उशीर झाला होता आम्हाला. इकडे मी रेडी झाली आहे. असं समजा गेट रेडी विथ मी भावाच्या लग्नाला. तर ती रेडी झाली होती तिची ओटी भरण्यासाठी. आम्ही दोघी मस्त बसलेलो ओटी भरण्यासाठी. ओटी बिटी भरून झाले, आम्ही 1-2 फोटो बिटोही काढले आणि असं मला रेडी व्हायचं होतं लग्नाला. बट बिकॉज ऑफ पाऊस आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे ना मला जसं रेडी व्हायचं होतं तसं काही रेडी होता आलं नाही. म्हणून कालचं शॉक मी आज पूर्ण केला, अजून काहीच नाही. यांनी सगळी काही स्टिकर लावलेले आणि एक एक करून तिचं आहेर सगळं सामान आहे ना ते येत होतं. म्हणजे ऑलमोस्ट त्यांना आहेरामध्ये सगळंच आलं आहे. यांना जास्त काही घ्यायची गरज नाही आहे आणि एक एक वस्तू येत होत्या. तसं आमच्या दोघींची एक्साइटमेंट वाढत होती की आतमध्ये काय असेल ते बघण्यासाठी आम्ही सुरी घेऊन सगळं कापण्यावरती पण होतं, एवढी घाई होती. आणि बघा मस्त की मिरायला आल्या आम्ही दोघी उभे राहिलं. बघा घरची मालकीन बाई कशा फिरतायत. त्यानंतर एक एक करून आम्ही पहिले घर पूर्ण सेट केलं. मीनवाईल त्यांनी वडापाव आणले होते आणि चायनीज झाला होता. हे करून आमचा दिवस